नमस्कार. त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहतोय पाणीपुरी. पाणीपुरीसाठी मी पांढरा वाटाणा पाव किलो भिजवला आहे. तर तो 3 तास तरी व्यवस्थित भिजला पाहिजे. एका मोठ्या लिंबा एवढी मी चिंच घेतली आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर चिंचेपेक्षा डबल गूळ घेतला आहे मी. तर चिंच आहे आपली ती गरम पाण्यामध्ये आधी भिजवून घेऊयात आपण. म्हणजे चिंच लवकर भिजेल. तर एक 15-20 मिनिटांमध्ये ही चिंच भिजून जाईल. 3.5 तास तरी झालेत आणि आपला वाटाणा खूप छान भिजला आहे. आता तो आपण शिजायला लावूया. एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला मी आणि आता आपण त्याच्यातनं पुन्हा पाणी घालू. हळद, चवीपुरता मीठ घालायचं आणि मी पाणीपुरी मसाला आहे हा थोडासा त्याच्यात टाकणार आहे. हा घरी बनवलेला मसाला आहे मी. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर देणार आहे. तर आता हे सगळं आपण आधी शिजवून घेऊया. 5 ते 6 शिट्ट्या काढू म्हणजे काय याचा चांगला रगडा बनेल. पाणीपुरी मसाला घातला ना की याचा वास एकदम इतका सुंदर येतो आणि बाहेर जसा मिळतो ना पाणीपुरी तसाच चव लागते त्याची. चट करून घेऊया. चिंच घालून घेतली आहे. गूळ पण त्याच्यात वितळायला लागलाय. त्याच्यात अजून एक गोष्ट ॲड करायची. नंतर हे आधी आपण गाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये खजूर घालायचं आहे. त्याच्यामुळे खूप छान घट्टपणा येतो. चिंच आता आपण चिंच गुळाचं हे पाणी आहे ते छानपैकी आता आपण गाळून घेऊयात. ह्यामध्ये आता मी हे 4 खजूर घेतले. हे लाडूसाठी लागणारे जे मऊ खजूर असतात मार्केटमध्ये मिळतात ते आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे. म्हणजे एवढी छान आणि घट्ट अशी सुंदर लागते चिंचेची चटणी. त्याच्यामुळे पण काय करायचं, थोडंसंच मीठ घालायचं. अर्धा चमचा लाल तिखट, आणि ह्यात पण थोडंसं पाणीपुरी मसाला. खजूर पण चांगले खूप छान मिक्स झाले त्याच्यात. आणि आता तुम्ही या पाण्याची टेस्ट करून पहा किती सुंदर असेल ते. आता आपण हिरवी चटणी करायला घेऊया. आपण आता हिरवी चटणी करायची. तर त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना घेतलेला आहे. जेवढी कोथिंबीर तेवढाच पुदिना घेतलेला आहे. चवीपुरता मीठ, 3 मिरच्या, आलं घेतलेलं आहे 1 लिंबा एवढं छोट्या, जिरं भाजून घेतलं आहे, पाणीपुरी मसाला थोडासा, हे सैंधव मीठ आहे. तर आता आपण हे सगळं आधी मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मसाला एवढा नाही, थोडासाच घालायचा आहे.
पाणीपुरी मसाला अगदी अर्धा चमचा आहे हा, आणि जिरं. आता हे सगळं आपण आधी मिक्सरमध्ये वाटून घेऊयात, थोडंसं पाणी घालून. आणि खूप छान झालेली आहे, रंगपाक किती छान आलं आहे. आता हे आपण अशा बाउलमध्ये काढून घ्यायचं की त्याच्यामध्ये आपण भरपूर पाणी करू शकतो तयार पाणीपुरीचं. तुम्हाला किती पातळ वगैरे ह्या प्रमाणात कसं पाणी हवं हे पहा. तुम्ही ह्याच्यामध्ये खारी बुंदी टाकू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे 4 ते 5 खडे टाकायचे. वाटाणा तर एकदम छान शिजलेला आहे बघा, चांगला त्याचा गाळ होतोय. आता हा फक्त आणि फक्त शिजायला ठेवायचा. मी तर ह्याच्यामध्ये तेलही नाही घातलेलं आहे, नुसतंच आपण बारीक गॅसवर हा शिजत ठेवायचा. ह्याच्यात तिखट वगैरे काही घालायचं नाही, नुसता शिजत ठेवायचं आहे. एक 15 ते 20 मिनटं चांगला हा शिजू दे. मग ह्याचा आपण रगडा तयार करून आपोआपच होणार होता. आपलं आता पाणीपुरीचं पाणी पूर्ण तयार आहे. त्याच्यात बर्फाचे खडे टाकले मी, आणि हा जो उरलेला पाणीपुरी मसाला राहिला आपला तो ह्याच्यात टाकून द्यायचा. तुम्हाला जर त्यातून हे घट्ट वाटलं तर त्याच्यात अजून एक अर्धा पाऊण पेला पाणी घालू शकता. आपला रगडा पण जवळजवळ झालेला आहे पूर्ण. पाणीपुरी तयार करू. ह्यावर आपण बारीक शेव आणि बुंदी पण घालू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.